पुढची बातमी बघूयात। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली आज महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्व आणि अडचणींचा आढावा घेण्याच्या संदर्भात एक विशेष बैठक बोलावण्यात आलेली आहे। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाच्या नंतर आयोगाच्या कार्यपद्धतीवरती अनेकांनी तीव्र अशी नापसंती व्यक्त केली होती आणि या सगळ्याविषयी आज चर्चा होणार आहे। बैठकीला महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर सुद्धा उपस्थित राहतील। मात्र या बैठकीच्या आधी काहीसं नाराजी नाट्य सुद्धा सुरू झालेलं आहे। आयोगावरती काम केलेल्या अनेक माजी सदस्यांना बैठकीचं निमंत्रण नाहीये। यामध्ये अकोल्याच्या डॉक्टर आशा मिरगे, नागपूरच्या आभा पांडे यांना आमंत्रण नाहीये। विदर्भ आणि मराठवाड्यामधल्या महिला आयोगाच्या माजी सदस्यांना निमंत्रण नसल्याची माहिती डॉक्टर आशा मिरगे यांनी दिली। आशा मिरगे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत। मात्र वंचितमध्ये असलेल्या मंडळाच्या माजी सदस्या डॉक्टर उत्कर्षा रुपवते यांना आजच्या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी या एकूणच संदर्भात बोलायला नकार दिलाय। दरम्यान महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा मिरगे यांनी या संदर्भात नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊया। विदर्भात काही महिलांवर अन्याय अत्याचारच होत नाही, फक्त मुंबई, पुणे, नाशिक इकडेच होतात आणि त्या महिलांवरच्या अत्याचारांची उत्तरं शोधण्याची समज फक्त तिकडच्याच समाजसेविकांना, राजकारण्यांना आहे। हा जो गैरसमज आहे, माजी राज्य महिला आयोग सदस्य असलेली चंद्रपूरची विजया बांगड, नागपूरच्या नीता ठाकरे आणि आभा पांडे, अमरावतीच्या महिला बालकल्याण मंत्री म्हणून काम केलेले यशोमती ठाकूर आणि अकोल्याची मी डॉक्टर आशा मिरगे, या विदर्भाच्या अख्ख्या 11 जिल्ह्यांमधल्या कोणालाही रिप्रेझेंटेशन दिलं नाही। म्हणजे मी असा अर्थ घेते की फक्त आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी लुटूपुटूचं आम्ही फार मोठी काहीतरी मिटिंग घेतोय असा आव आणण्यात येतोय। विथ ड्यू रिस्पेक्ट टू नीलम गोऱ्हे।